मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. स्टेट बोर्ड 7वी विज्ञान 1. सजीव सृष्टी, अनुकूलन व वर्गीकरण. वनस्पतीतील विविधता, सपुष्प अपुष्प, जलचर, वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या, बर्फाळ प्रदेशात आढळणाऱ्या, सूक्ष्म आकाराच्या, मोठ्या आकाराच्या. प्राण्यातील विविधता, एकपेशीय, बहुपेशीय, अपृष्ठवंशीय, पृष्ठवंशीय. जलचर, भूचर, उभयचर, नभचर, खेचर, सरपटणारे. हिमप्रदेशात देवदार, पाईन असे सूचिपर्णी वृक्ष असतात. वाळवंटी प्रदेशात बाभूळ, निवडुंग या वनस्पती दिसतात. वाळवंटात राहणारा उंट हा हिमप्रदेशामध्ये राहू शकत नाही, कारण त्याची शरीररचना तेथील हवामानाशी जुळवून घेऊ शकत नाही. अनुकूलन, ॲडॅप्टेशन. अनुकूलन म्हणजे सजीवांच्या शरीरात जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये घडून आलेले बदल होय. सजीव ज्या परिसरात किंवा वातावरणात राहतात तेथील परिस्थितीशी जुळवून घेतात, यालाच अनुकूलन म्हणतात. वनस्पतीमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. जलचर वनस्पती, ॲक्वॅटिक प्लांट्स. पाण्याच्या तळाशी मातीत घट्ट रुजलेली मुळे, पाण्याखाली असलेली खोडे. या वनस्पतीचे खोड मऊ, पोकळ व लवचिक असते. उदाहरणार्थ कमळ, जलपर्णी. पाने व फुले पाण्यावर तरंगतात. काही पाने अरुंद, रिबीनसारखी पातळ असून पाण्याचा वेगवान प्रवाह सहन करता येतो. काही वनस्पती मुळांसह पाण्यावर तरंगतात, तर काही पाण्याच्या तळाशी असतात. पाणी व खोड यावर मेणचट पदार्थाचा पातळ थर असतो. खोड व पानांचे देठ यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात. वाळवंटी वनस्पतीमधील वनस्पती, डेझर्ट प्लांट्स. पाने नसतात किंवा सुईसारखे सूक्ष्म असतात. काही वनस्पतींच्या पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते. यामुळे अल्प प्रमाणात पाणी वाफेच्या स्वरूपात बाहेर टाकले जाते. मांसल किंवा भरीव खोडात पाणी व अन्न साठवले जाते. अनुकूलित खोडांमध्ये प्रकाश संश्लेषण होते, त्यामुळे ते हिरवे असतात. पानांचे काट्यात रूपांतर झालेले असतात, त्यामुळे तेथे प्रकाश संश्लेषण होत नाही. मुळांची वाढ पाण्याच्या शोधात जमिनीत खूप खोलवर होते. तसेच खोडावर मेणाचे जाड थर असतो. हिमप्रदेशातील वनस्पती, स्नोई रिजन प्लांट्स. हिमप्रदेशात देवदार, पाईन यासारखे सूचिपर्णी वृक्षांचा समावेश होतो. यांचा आकार शंकूसारखा आणि फांद्यांची रचना उतरती असते, कारण या प्रदेशांमध्ये जास्त हिमवृष्टी होत असल्याने, तसेच वातावरण खूप थंड असते. शंकूंच्या आकारांमुळे यावर बर्फ साचून राहत नाही. खोडाच्या जाड सालीमुळे या वनस्पती थंडीमध्ये तग धरू शकतात. जंगल प्रदेशातील वनस्पती, फॉरेस्ट प्लांट्स. या प्रदेशात विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. उदाहरणार्थ वृक्ष, झुडूप, रोपटे. सूर्यप्रकाशासाठी या वनस्पतींमध्ये उंच वाढण्याची स्पर्धा असते. या वृक्षाच्या आधाराने वेली देखील उंच वाढतात. त्यासाठी वेलींना तणाव असतात. त्यांच्या साहाय्याने त्या खोडावर वाढतात. गवताळ प्रदेशातील वनस्पती, ग्रासलँड प्लांट्स. खुरटे झुडूप व गवतांचे विविध प्रकार या प्रदेशात आढळतात. यांना तंतुमय मुळे असून त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. विषुववृत्तीय प्रदेशात गवत खूप उंच वाढते. या उंच गवतात विविध प्राणी, उदाहरणार्थ वाघ, सिंह, हत्ती, हरिण लपू शकतात. या उलट थंड प्रदेशातील गवत उंचीने खुजे कमी असते. त्यात ससा व त्यासारखे प्राणी लपू शकतात. या प्रदेशात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कुरणे आढळतात. उदाहरणार्थ डोंगरउतार, पठार व मैदाने. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अन्नग्रहणासाठी वनस्पतीत झालेले अनुकूलन,
ॲडॅप्टेशन फॉर फूड इन प्लांट्स. बहुतेक सर्व भूचर वनस्पती स्वयंपोषी असतात, तर काही वनस्पती परपोषी असतात. उदाहरणार्थ अमरवेल, बांडगुळ. पाने नसल्याने अमरवेल प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्ये शोषून घेण्यासाठी अमरवेलला चूषक मुळे असतात. चूषक मुळे हरितद्रव्याच्या अभावामुळे तयार अन्न व पाणी शोषून घेतात. बुरशी, कवक प्रकाश संश्लेषण करू शकत नाही. पिष्टमय पदार्थांमधून मुळासारख्या तंतूंच्या मदतीने बुरशी अन्न शोषून घेते. घटपर्णी, व्हीनस फ्लायट्रॅप, ड्रॉसेरा यासारख्या कीटकभक्षी वनस्पती स्वतःची नायट्रोजनची गरज पूर्ण करण्यासाठी कीटकांचे सेवन करतात. ज्या ठिकाणी जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी कीटकभक्षी वनस्पती आढळतात. प्राण्यांमधील अनुकूलन, ॲडॅप्टेशन इन ॲनिमल्स. जलचर प्राणी, ॲक्वॅटिक ॲनिमल्स. जलचर प्राण्यांची त्वचा आणि शरीराचा आकार यामध्ये बदल झालेला असतो. माशांच्या त्वचेवर खवले आणि पोहण्यासाठी शरीरावर पंख तसेच शरीर निमुळते असते. पाण्यात श्वसनासाठी कल्ले आणि शरीरात हवेच्या पिशव्या असतात. उभयचर प्राणी, ॲम्फिबियन्स. बेडूक हा उभयचर प्राणी असून तो प्राणी पाणी तसेच जमीन अशा दोन्ही ठिकाणी राहू शकतो. बदक जलचर पक्षी असून पाण्यात पोहत असले तरी फक्त हवेतीलच ऑक्सिजन श्वसनासाठी वापरू शकतो, कारण त्यास कल्ले नसतात. कासव पाण्यात राहू शकते, परंतु ते पाण्यात श्वसन करू शकत नाही. त्यामुळे काही काळ त्यांना श्वसनासाठी पाण्याबाहेर यावे लागते. ते सरीसृप, सरपटणारे रेप्टाईल या गटातील आहेत. पाण्यात पोहण्यासाठी बेडूक आणि बदकांच्या पायांच्या बोटांमध्ये पातळ पडदा असतो. त्यामुळे त्या पायांचा त्यांना वल्ह्याप्रमाणे उपयोग होऊ शकतो. जलचर पक्ष्यांमध्ये उदाहरणार्थ बदक, पाणकोंबडी, पंख व पिसे तेलकट असतात. त्यामुळे त्यावर पाणी साचून न राहता सहज ओघळून जाऊ शकते. बेडकातील अनुकूलन. बेडकांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे, मागचे पाय मजबूत, बुळबुळीत त्वचा, त्रिकोणी व निमुळते डोके, पाण्यात कल्ल्यांद्वारे व जमिनीखाली असताना त्वचेद्वारे श्वसन, जमिनीवर असताना नाक आणि फुफ्फुसाद्वारे श्वसन यासारखे अनुकूलन झालेले असते. पाठीचा रंग गवताशी जुळत असल्याने लपून राहण्यास मदत होते. वाळवंटातील प्राणी, डेझर्ट ॲनिमल्स. वाळवंटी प्रदेशात पाण्याच्या तीव्र टंचाईमुळे प्राण्यांमध्ये अनुकूलन झालेले असते. त्यांच्यात खोलवर बिळे करून राहण्याची प्रवृत्ती असते. उदाहरणार्थ उंदीर, साप, कोळी, सरडे. उंटातील अनुकूलन. लांब पाय, पायाचे तळवे गादीसारखे व पसरट, नाकावर त्वचेची घडी, पापण्या लांब व जाड, जाड त्वचा, शरीरातील पाणी साठवून ठेवण्याची क्षमता यासारखे अनुकूलन झालेले असते. हिमप्रदेशातील प्राणी, स्नोई रिजन ॲनिमल्स. यांच्या त्वचेवर लांब व दाट केस, पांढरा किंवा चंदेरी रंग यासारखे अनुकूलन झालेले असते. उदाहरणार्थ याक, ध्रुवीय अस्वल, पांढरा कोल्हा, पर्वतीय शेळी, चंदेरी कोल्हा, सायबेरियन हस्की कुत्रा, हिमबिबट्या. हवेत संचार करणारे प्राणी, एरियल ॲनिमल्स. पक्षी. शरीर दोन्ही टोकांना निमुळते असल्यामुळे हवेत उडताना हवेचा रोध कमी होतो. शरीरावर पिसांचे आवरण असून पुढच्या पायांचे रूपांतर पंखात झालेले असते. पोकळ हाडे असून यामुळे शरीर हलके व उघडण्यासाठी अनुकूलित बनते. कीटक. शरीर निमुळते व वजनाने हलके, पंखांच्या 2 जोड्या तर पायांच्या 3 जोड्या असतात. वटवाघूळ. पुढच्या पायांच्या बोटांमध्ये त्वचेचे पडदे, वजनाने हलके, शरीर आधाराला लटकून राहण्याची क्षमता असते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सरपटणारे प्राणी रेप्टाइल्स. सापासारखे प्राणी शरीराच्या खालच्या बाजूने सरपटतात. काही प्राणी स्नायूंचा विशेष उपयोग करून सरपटतात. उदाहरणार्थ पाल, सरडा, मगर. त्वचा आणि पंजे यांच्यात हालचालीसाठी विशेष अनुकूलन झालेले असते. शरीराचा विशिष्ट रंग सभोवतालच्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी उपयुक्त असतो. अन्नग्रहणासाठी अनुकूलन ॲडॅप्टेशन फॉर फूड. बहुतेक सर्व प्राणी शाकाहारी किंवा मांसाहारी असतात, परंतु काही प्राणी उभयाहारी किंवा मिश्राहारी असतात. परिसरानुसार अनुकूलन ॲडॅप्टेशन फॉर एन्व्हायरमेंट सिमिलॅरिटीज. काही प्राण्यात शरीराचा रंग सभोवतालच्या परिसराच्या रंगाशी मिळताजुळता करण्याचा गुणधर्म असतो. उदाहरणार्थ सरडा व नाकतोडा. जंगल व गवताळ प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन ॲडॅप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड ॲनिमल्स. अनुकूलन अधिवासानुसार तसेच भौगोलिक परिस्थितीनुसार विशिष्ट परिसरात जगण्यासाठी, प्रजननासाठी, अन्न प्राप्त करण्यासाठी तसेच शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विविध अवयवांमध्ये व शरीरक्रियांमध्ये घडून आलेले बदल म्हणजेच अनुकूलन होय. डार्विनचा उत्क्रांती सिद्धांत डार्विन्स थिअरी ऑफ इव्होल्यूशन. चार्ल्स डार्विन यांनी विविध प्रकारच्या प्राण्यांचा आणि वनस्पतींचा अभ्यास करून नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. सक्षम तोच टिकेल सिद्धांत थिअरी ऑफ सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. जे सजीव सुरुवातीच्या परिस्थितीत जगण्यास सर्वाधिक सक्षम होते तेच सजीव पुढच्या काळात जगण्याची शक्यता सर्वात जास्त असते. यालाच सक्षम तोच टिकेल सिद्धांत म्हणतात. हा डार्विनचा पहिला सिद्धांत आहे. नैसर्गिक निवडीचा सिद्धांत थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. एखादा सजीव त्याला उपयुक्त असणारे एखादे वैशिष्ट्य घेऊन जन्माला आला व जगू शकला तर त्याची नंतरची पिढी त्याच्यासारखेच गुणधर्म असलेली असते. यालाच डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत असे म्हणतात. हा डार्विनचा दुसरा सिद्धांत आहे. सजीवांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आपल्या सभोवताली विविध प्रकारचे सजीव आढळतात. त्यांचा अभ्यास करण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी वनस्पती व प्राण्यांचे विविध निकषांच्या आधारे स्वतंत्रपणे वर्गीकरण करण्याच्या पद्धती मांडल्या आहेत. वर्गीकरणाचा पदानुक्रम. याची सुरुवात प्राणीसृष्टी किंवा वनस्पती सृष्टीपासून होते. सजीवांच्या गुणधर्मातील विशिष्ट आणि मूलभूत असे साम्यभेद लक्षात घेऊन त्यांचे विशिष्ट गट तयार करतात. यालाच वर्गीकरणाचा पदानुक्रम म्हणतात. सृष्टी, संघ, वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती हा सर्व सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम आहे. द्विनाम पद्धती कार्लस लिनियस. सजीवांना ओळखण्यासाठी द्विनाम पद्धतीचा उपयोग केला जातो. प्रत्येक सजीवाला जगात सारखे शास्त्रीय नाव देण्यात आले आहे. या नावात 2 संज्ञा असून त्यातील पहिली संज्ञा प्रजाती तर दुसरी संज्ञा जाती दर्शवते. ही सर्व शास्त्रीय नावे आंतरराष्ट्रीय नामकरण संहितेच्या नियमानुसार तयार करण्यात आली आहेत. केवळ एका जातीमधील सजीवांमध्ये संकर करता येतात. त्यांचा रंग, उंची, शेपटीची लांबी यात जरी काही फरक असले तरी त्यांच्यात प्रजनन होऊ शकते. उदाहरणार्थ जगातील सर्व मांजरे एकाच प्रजातीमध्ये येतात, परंतु मांजर आणि वाघ हे दोन्ही प्राणी भिन्न प्रजातीमध्ये येतात. द्विनाम पद्धतीने वर्गीकरण केलेली काही उदाहरणे. सजीव आणि वैज्ञानिकांचे नाव. मानव होमो सॅपियन्स, गाय बॉस टॉरस, कुत्रा कॅनिस फॅमिलॉरिस, आंबा मँजिफेरो इंडिका, जास्वंद हिबिस्कस रोजा सायनेसिन्स, ज्वारी सॉर्घम
व्हॅलागेर जागतिक बेडूक संरक्षण दिवस 29 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो. बेडकांना मारणे, इजा पोहोचवणे यावर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बंदी आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 2. वनस्पती रचना व कार्य. वनस्पतींचे भाग, मूळ, खोड, पाने, फुले, फळे यांच्या सहाय्याने वनस्पतींचा अभ्यास करता येतो. मुळे जमिनीखाली आधारासाठी वाढणारा वनस्पतींचा अवयव म्हणजेच मूळ होय. मुळांचे 2 प्रकार असतात. 1. सोटमूळ द्विदल वनस्पती. 2. तंतुमय मूळ एकदल वनस्पती. आदिमूळ रॅडिकल बियांच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणारा भाग असून याचेच रूपांतर पुढे मुळात होत असते. अंकुर प्ल्युम्यूल जमिनीपासून वरच्या दिशेने वाढणारा भाग असून याचेच रूपांतर पुढे खोडात होत असते. सोटमूळ टॅपरूट या प्रकारची मुळे जमिनीलगत जाड असून पुढे निमुळती होत जाऊन टोकदार होतात. काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे येतात. उपमुळे तिरपी वाढून जमिनीत विस्तृत पसरतात व झाडाला आधार देण्याचे कार्य करतात. मूलरोम रूट हेअर मूलरोम म्हणजे मुळांच्या टोकाच्या भागावर असणारे केसासारखे तंतुमय धागे होय. मूलटोपी रूट कॅप मुळाच्या टोकात वाढ होत असते. या नाजूक भागाच्या संरक्षणासाठी असलेल्या टोपीसारख्या आवरणाला मूलटोपी असे म्हणतात. तंतुमय मुळे फायबरस रूट्स खोडापासून तंतूसारखी मुळे जमिनीच्या दिशेने वाढतात व ही मुळे सहसा द्विदल वनस्पतींमध्ये आढळतात. आगंतुक मुळे जमिनीच्या वर खोडालगत वाढणाऱ्या मुळांना आगंतुक मुळे म्हणतात. उदाहरणार्थ मका, ऊस, ज्वारी. मुळांचे कार्य माती घट्ट धरणे, जमिनीतून पाणी, खनिजे व क्षार शोषणे, वनस्पतीला आधार देणे. रूपांतरित मुळे व त्यांची कार्य हवाई किंवा अवकाशी मुळे वातावरणातील बाष्पाचे अवशोषण. आधारक मुळे जमिनीच्या वर झाडाला आधार देणे. धावती मुळे प्रजनन. श्वसन मुळे श्वसनासाठी. खोड स्टेम खोडांची वाढ जमिनीच्या वरच्या दिशेने होते. बीजांकुरणानंतर अंकुरापासून जमिनीच्या वर खोड वाढू लागते. खोडावर ज्या भागावर पाने फुटतात त्याला पेरे म्हणतात. 2 क्रमागत पेरांमधील अंतरास कांडे म्हणतात. खोडाच्या अग्रभागास मुकुल असे म्हणतात. पान लीफ पेरांच्या ठिकाणी खोडाला किंवा फांद्यांना पाने फुटतात. पाने सहसा हिरव्या रंगाची पातळ आणि पसरट असतात. पर्णपत्र म्हणजे पानाचा पसरट भाग होय. पर्णधारा पर्णपत्राची कडा म्हणजे पर्णधारा होय. पर्णधारांचे प्रकार सलग, खंडित किंवा दंतेरी. पर्णाग्र पर्णपत्रांचे पुढचे टोक म्हणजे पर्णाग्र होय. पर्णाग्राचे प्रकार निमुळते, टोकदार व गोलाकार. देठ काही पानांना देठ असतात तर काहींना नसतात. पर्णतल पर्णपत्रांचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल. उपपर्ण पानांच्या पर्णतलाशी असणारा छोटासा पानासारखा भाग म्हणजे उपपर्ण होय. पानांचे प्रकार साधे पान व संयुक्त पान. साधे पान या पानात एकच पर्णपत्र तसेच एकच मध्यशीर असते. संयुक्त पान या पानात मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान पर्णिकांमध्ये विभागलेली असतात. पानांची मांडणी खोडावरील पानांची मांडणी एकांतरित आवृत्ती सम्मुख किंवा वर्तुळाकार असते. पर्णपत्रांचा आकार गोलाकार, हस्तकार, तरफदार, लंबाकार.
शिराविन्यास, जाळीदार शिराविन्यास. पर्णपत्रांच्या मध्यभागी जाड शिर असून त्यामुळे मुख्य पर्णपत्र 2 भागात विभागले जाते. या मुख्य शिरेला उपशिरा फुटून त्यांचे जाळे तयार होते. द्विदल वनस्पतींचे पान, वड, पिंपळ. समांतर शिराविन्यास. पर्णपत्रांच्या सर्व शिरा या पर्णपत्रांच्या सुरुवातीपासून शेवटच्या टोकापर्यंत परस्परास समांतर असतात. उदाहरणार्थ एकदल वनस्पतींचे पान, मका आणि ज्वारी. फूल, देठ किंवा लांब आखूड असून देठांचे एक टोक खोडाला जोडलेले असते. पुष्पाधार, पसरट व फुगीर भाग जेथे फूल देठाला जोडलेले असते. निदलपुंज, फुलांचा सर्वात बाहेरील भाग असून हिरव्या रंगाचा असतो व कळी अवस्थेत पाकळ्यांचे संरक्षण करतो. दलपुंज, रंगीत किंवा रंगहीन पाकळ्यांचा बनलेला असतो. पुमंग, पुंकेसराचा बनलेला असून हा फुलाचा नर प्रजनन अवयव आहे. त्यात परागकोश व वृंत हे भाग असतात. जायांग हा स्त्री केसरांचा बनलेला असून फुलाचा मादी प्रजनन अवयव आहे. त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय हे भाग असतात. परागीभवन, पॉलिनेशन. परागकण कुक्षीवर जाण्याच्या क्रियेला परागीभवन म्हणतात. यासाठी परागकोश परिपक्व होऊन फुटतो आणि त्यातील परागकण बाहेर पडतात. फलन, फर्टिलायझेशन. अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्यांचे रूपांतर बियांमध्ये होण्याच्या क्रियेला फलन म्हणतात. बीजांडाचे रूपांतर बियांमध्ये तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते. फळ, फ्रूट. फळांचा आकार, रंग, चव, कवच, गराची व बियांची रचना, बियांची संख्या यामध्ये विविधता आढळते. काही फळांमध्ये बिया बाहेरील बाजूस असतात. उदाहरणार्थ काजू. द्विदल बिया, ज्या बियांचे 2 समान भाग दल होतात त्यांना द्विदल बिया असे म्हणतात. एकदल बिया, ज्या बियांचे 2 समान भाग दल होत नाहीत त्यांना एकदल बिया म्हणतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म. नैसर्गिक संसाधने. हवा, हवेचे गुणधर्म. प्रॉपर्टीज ऑफ एअर. हवा अदृश्य असली तरी आपल्या सभोवताली असते. आपल्याला श्वसनाच्या वेळी हवेचे अस्तित्व समजते. हवेचा दाब. वातावरणाचा दाब सर्व दिशांना सारखाच असतो. सहसा समुद्रसपाटीस वातावरणाचा दाब सुमारे 1,14,000 न्यूटन प्रति चौरस मीटर असतो. समुद्रसपाटीपासून वर जाताना वातावरणाचा दाब कमी होत जातो. डॅनियल बर्नालीचे तत्व. हवेचा वेग वाढल्यास दाब कमी होतो, तसेच हवेचा वेग कमी झाल्यास दाब वाढतो. एखादी वस्तू गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि आसपासची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहू लागते. हवेचा दाब मोजण्यासाठी हवादाबमापी वापरतात. वारे. जेव्हा हवेच्या दाबामध्ये फरक पडतो तेव्हा हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणाकडे वाहू लागते. या वाहणाऱ्या हवेलाच वारा असे म्हणतात. संघनन. हवेत बाष्पाच्या स्वरूपात पाणी असते. या बाष्पाला थंड हवा मिळाल्यास विशिष्ट तापमानाला त्याचे संघनन होऊन बाष्पाचे रूपांतरण पाण्यात होते. हवेची आर्द्रता. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण, स्थान, कालावधी, बाष्पधारण क्षमता, तापमान, मोसम या घटकांवर अवलंबून असते. दवबिंदू. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असते तेव्हा हवेची बाष्पधारण करण्याची क्षमता कमी असते. त्या तापमानास हवेतील बाष्पाचे रूपांतरण पाण्याच्या थेंबात होते.
यालाच दवबिंदू म्हणतात. प्रकाशांचे विकिरण. हवेतील धूलिकणांमुळे प्रकाशाचे विकिरण होते, म्हणजेच प्रकाश किरण भिन्न भिन्न दिशांना विखुरले जातात. तापमान नियंत्रण. हवेमुळे जमिनीचे तापमान नियंत्रणात राहण्यास मदत होते. ध्वनी प्रसारण. ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. माध्यमाची घनता जेवढी जास्त तेवढी ध्वनी प्रसारण जास्त प्रभावी होते. तापमानातील बदलांमुळे हवेची घनता बदलत असते, त्यामुळे ध्वनीचे प्रसारण कमी अधिक प्रमाणात होते. पाणी. पाण्याचे गुणधर्म. सामान्य तापमानाला द्रव अवस्थेत आढळते. पाण्याला आकार नाही, परंतु आकारमान असते. पाणी गोठल्यावर त्याचा बर्फ होतो. बर्फ तयार होताना पाणी प्रसरण पावते आणि त्याचे आकारमान वाढते. बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असते, त्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगतो. पाण्याची घनता. एखाद्या पदार्थाची घनता त्याचे आकारमान व वस्तुमान यावर अवलंबून असते. आकारमान म्हणजे वस्तूने व्यापलेली जागा, तर वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्यसंचय होय. घनता. वस्तुमान किंवा आकारमान. वस्तुमान ग्रॅममध्ये आणि आकारमान घन सेंटीमीटरमध्ये मोजतात. घनता ग्रॅम घनसेमी, त्यामुळे घनतेचे एकक ग्रॅम घनसेमी आहे. पाण्याचे असंगत आचरण. ॲनोमॅलस बिहेवियर ऑफ वॉटर. पाणी थंड केल्यास त्याची घनता वाढत जाते, परंतु 4°C तापमानाच्या खाली पाण्याची घनता पुन्हा कमी होऊ लागते. 4°C ते 0°C पर्यंत तापमान कमी केल्यास पाणी आकुंचन पावण्याच्या ऐवजी प्रसरण पावते व त्यामुळे पाण्याची घनता कमी होऊन आकारमान वाढते. याउलट 0°C ते 4°C पर्यंत तापमान वाढल्यास पाणी प्रसरण पावण्याच्या ऐवजी आकुंचन पावते व त्यामुळे पाण्याची घनता वाढून आकारमान कमी होते. यालाच पाण्याचे असंगत आचरण म्हणतात. 4°C तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते. सहसा एखाद्या पदार्थाचे तापमान कमी केल्यास त्याची घनता वाढते व आकारमान कमी होते, परंतु या नियमाला पाणी 0 ते 4°C या तापमानास अपवाद आहे. विरघळणे. डिझॉल्विंग. जो पदार्थ पूर्णतः विरघळू शकतो त्याला विद्राव्य पदार्थ म्हणतात. मीठ हा विद्राव्य पदार्थ आहे. मीठ पाण्यात विरघळल्यावर पाण्याची घनता वाढते. जो पदार्थ विरघळतो त्याला द्राव्य म्हणतात. उदाहरणार्थ मीठ. ज्या पदार्थात द्राव्य विरघळते त्याला द्रावक म्हणतात. उदाहरणार्थ पाणी. मृदेचा पोत. सॉइल टेक्स्चर. मृदेचा पोत मृदेतील विविध आकाराच्या कणांच्या प्रमाणावरून ठरतो. पोतानुसार मृदेचे पुढील प्रकार पडतात. रेताड मृदा, सँडी सॉइल. वाळूच्या कणांचे प्रमाण जास्त असते, यातून पाण्याचा जलद निचरा होतो. मशागतीसाठी अतिशय सोपी परंतु नापीक असते. यातील वाळूचे कण सिलिकॉन डायऑक्साईड क्वार्ट्ज या खनिजाचे बनतात. ते पाण्यात विरघळत नसल्याने ही मृदा अन्नद्रव्ये कमी पुरवणारी असते. पोयटा मृदा, सिल्ट सॉइल. मातीच्या कणांचा आकार मध्यम. जैविक घटक जास्त प्रमाणावर असतात. मातीची पोषद्रव्ये पुरवण्याची क्षमता खूप जास्त असते. या मृदेला गाळाची मृदा असेही म्हणतात. चिकण माती, क्लॅरी सॉइल. मातीच्या सूक्ष्म कणांचे प्रमाण सर्वाधिक मशागत करण्यास जड. चिकण मातीच्या कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक. मृदेची रचना, सॉइल स्ट्रक्चर व मृदा रचनेचे महत्त्व. स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरूपात मृदेची रचना दिसते. ही रचना मृदेतील कणांच्या रचनेनुसार असते.
जमिनीची सुपीकता मृदेच्या रचनेवर अवलंबून असते. मातीचे उपयोग, युजेस ऑफ सॉइल, वनस्पती संवर्धन, जलसंधारण, अकार्यता. मातीचे उपयोग, युजेस ऑफ सॉइल, वनस्पती संवर्धन, जलसंधारण, अकार्यता. मातीपासून विविध वस्तूंची निर्मिती करतात. उपयुक्त मृदेचे काही प्रकार. मातीचा प्रकार, रंग आणि उपयोग. चिनी मृदा, कॅओलिन, रंग पांढरा. उपयोग, कपबशा, बाथरूम टाईल्स, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे, मुखवटे, बरण्या. शाडू माती, रंग पांढरा. उपयोग, पुतळे, मूर्तिकाम, शिल्पकाम. टेराकोटा मृदा. उपयोग, कुंड्या, सजावटीच्या वस्तू. मुलतानी माती. उपयोग, सौंदर्य प्रसाधने. सामूनुसार माती प्रकार. सॉरेन्सन या शास्त्रज्ञाने हायड्रोजन आयनांच्या संहितेवर आधारित pH संकल्पना मांडली. यानुसार मातीचे 3 प्रकार आहेत: आम्लयुक्त, आम्लारीधर्मी व उदासीन. रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत बिघडतो व ती जमीन पेरणीयोग्य राहत नाही. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी पिकांची आलटापालट करत असतात. माती संवर्धनासाठी 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 4. सजीवातील पोषण. पोषण, न्यूट्रिशन. पोषण, पोषद्रव्ये प्राप्त करून त्यांचा उपयोग शरीरासाठी करण्याच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. अन्नपदार्थ, ज्या पदार्थांचे पचन आणि सात्मीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते त्यांना अन्नपदार्थ असे म्हणतात. पोषद्रव्ये, विविध प्रकारचे अन्न घटक म्हणजेच पोषद्रव्ये होय. यांचे 2 गट आहेत. बृहद पोषद्रव्ये, उदाहरणार्थ कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ यांची शरीराला जास्त प्रमाणात गरज असते. सूक्ष्म पोषद्रव्ये, उदाहरणार्थ खनिजे, क्षार व जीवनसत्वे यांची शरीराला अल्प प्रमाणात गरज असते. स्वयंपोषण, जेव्हा सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करून स्वतःचे पोषण करतात त्यांना स्वयंपोषण म्हणतात. परपोषण, जेव्हा सजीव पोषणासाठी इतर वनस्पती किंवा प्राण्यांवर अवलंबून असतात तेव्हा त्यास परपोषण म्हणतात. वनस्पतीतील पोषण, न्यूट्रिशन इन प्लांट्स. स्वयंपोषी वनस्पती. वनस्पतींना विविध शरीरक्रियांसाठी आणि वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना स्वयंपोषी म्हणतात. प्रकाश संश्लेषण, जमिनीतील पाणी, पोषद्रव्ये तसेच हवेतील कार्बन डायऑक्साईड वायूचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला प्रकाश संश्लेषण असे म्हणतात. या प्रक्रियेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होऊन ती ऊर्जा अन्नात रासायनिक ऊर्जेचे स्वरूपात साठवून ठेवली जाते. जमिनीतून पाणी, खनिजे व क्षार शोषून घेण्याचे कार्य मुळांमार्फत केले जाते तर खोडामार्फत हे पाणी व क्षार पानांपर्यंत जाते. हवेतील CO2 पानावरील छिद्र म्हणजेच पर्णरंध्रे स्टोमॅटा शोषतात. पानातील हरितद्रव्य सूर्यप्रकाश शोषून घेते व या ऊर्जेच्या सहाय्याने अन्न तयार केले जाते. या प्रक्रियेत तयार झालेला ऑक्सिजन हवेत सोडला जातो. वनस्पतीच्या ज्या भागात हरितद्रव्य असते तेथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया घडते. उदाहरणार्थ पाने, हिरवे खोड, देठ इत्यादी. वनस्पतीतील वहन, ट्रान्सपोर्टेशन इन प्लांट्स. वनस्पतीमधील वहन 2 प्रकारच्या ऊतींमार्फत होते: जलवाहिन्या, रसवाहिन्या. जलवाहिन्या, पाणी व क्षारांचे वहन
मुळांकडून खोडांकडे व पुढे पानांकडे करतात. रसवाहिन्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषणातून तयार झालेले अन्न वनस्पतींच्या इतर भागांकडे वाहून नेतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण. वनस्पती हवेतील वायुरूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांचे रूपांतर उपयुक्त संयुगात केले जाते. यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असे म्हणतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण 2 प्रकारे होते, जैविक व वातावरणीय. नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण. जेव्हा नायट्रोजनचे स्थिरीकरण सूक्ष्मजीवांमार्फत होते तेव्हा त्याला जैविक स्थिरीकरण असे म्हणतात. उदाहरणार्थ रायझोबियम व ॲझेक्टोबॅक्टर शिंबवर्गीय वनस्पतींच्या मुळावरील गाठींमध्ये रायबोझोबियम जीवाणू आढळतात. हवेतील नायट्रोजन शोषून घेण्याचे, त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करण्याचे कार्य ते करतात. ॲझेटोबॅक्टर मातीत आढळतात व हवेतील नायट्रोजनचे उपयुक्त संयुगात रूपांतर करतात. नायट्रोजनचे वातावरणातील स्थिरीकरण. पावसाळ्यात विजा चमकल्यानंतर हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते. नायट्रिक ऑक्साईडचे ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड तयार होते. नायट्रोजन डायऑक्साईड पाण्यात विरघळून त्याचे नायट्रिक आम्लात रूपांतर होते. नायट्रिक आम्ल पावसाच्या पाण्यासोबत जमिनीवर पडते. त्याचे रूपांतर होऊन वनस्पती हा नायट्रोजन स्वतःच्या वाढीसाठी शोषून घेतात. सहजीवी पोषण. सजीवांच्या परस्पर सहसंबंधातून पोषण, संरक्षण, आजार इत्यादी प्रकारच्या फायद्यासाठी जेव्हा 2 किंवा अधिक सजीव एकत्र जीवन जगतात तेव्हा त्यास सहजीवी पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ दगडफूल, शैवाल आणि कवक. परपोषी वनस्पती. परजीवी वनस्पती हरितद्रव्य नसलेल्या वनस्पती परपोषी असतात. बहुतेक वनस्पती परजीवी असून त्या इतर वनस्पतींच्या शरीरात किंवा शरीरावर वाढतात. वनस्पतीतील पोषद्रव्यांचे कार्य. अभावाचे परिणाम. पोषद्रव्य कार्य, अभावाचे परिणाम. नायट्रोजन कार्य, प्रथिने, हरितद्रव्य व पेशीद्रव्य यांचा घटक. अभावाचे परिणाम, पाने पिवळी, वाढ खुंटणे. फॉस्फरस कार्य, प्रकाश संश्लेषण. अभावाचे परिणाम, मुळांची वाढ खुंटणे, अकाली पानगळती, उशिरा फुले येणे. पोटॅशियम कार्य, चयापचय. अभावाचे परिणाम, खोड बारीक, पाने कोमेजणे, पिष्टमय पदार्थ तयार न होणे. मॅग्नेशियम कार्य, हरितद्रव्य निर्मिती. अभावाचे परिणाम, संथवाढ, पाने पिवळी. लोह कार्य, हरितद्रव्य निर्मिती. अभावाचे परिणाम, पाने पिवळी. मॅंगनीज कार्य, संप्रेरक निर्मिती. अभावाचे परिणाम, पानावर डाग, वाढ खुंटणे. जस्त कार्य, संप्रेरक निर्मिती. अभावाचे परिणाम, वाढ खुंटणे, पाने पिवळी. प्राण्यातील पोषण. न्यूट्रिशन इन ॲनिमल. अन्नातील आवश्यक पोषद्रव्यामुळे शरीरातील सर्व क्रिया सुरळीतपणे पार पडतात. पचलेल्या अन्नातून विद्राव्य घटक तयार होऊन ते रक्तात शोषले जातात. पोषणाच्या 5 पायऱ्या. अन्नग्रहण, तोंडावाटे अन्न शरीरात प्रवेश करणे. पचन, अविद्राव्य घटकाचे विद्राव्य घटकात रूपांतर. अवशोषण, पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषण. सात्मीकरण, शरीरातील पेशी व ऊतींमध्ये पचलेल्या अन्नापासून ऊर्जा निर्मिती, वाढ व विकास. उत्सर्जन, न पचलेले आणि न शोषलेले उर्वरित घटक शरीराबाहेर टाकणे. मानव सदृश्य किंवा समभक्षी पोषण, होलोझोइक न्यूट्रिशन. एकपेशीय सजीवात पोषणाच्या सर्व क्रिया त्यांच्या एकाच पेशीत होतात. उदाहरणार्थ अमिबा, युग्लिना, पॅरामेशियम. बहुपेशीय प्राणी तोंडाने अन्न ग्रहण करतात. कीटक मुख. उदाहरणार्थ झुरळ व नाकतोडा. कुरतोडे कीटक
जबड्यासारखा मुख, फुलपाखरू, नलिकामय सोंड, डास व ढेकूण, चुसक सुईसारखे मुख, नलिकामय मुख, रक्त अथवा रसग्रहण करण्यासाठी. पोषणानुसार प्राण्यांचे प्रकार. शाकाहारी प्राणी, वनस्पती, गवत, बिया, फळे असे अन्न ग्रहण करणारे. मांसाहारी प्राणी, इतर प्राण्यांवर अन्नासाठी अवलंबून असणारे. मिश्रहारी प्राणी, अन्नासाठी वनस्पती व प्राणी या दोन्हींवर अवलंबून असणारे. वानर, चिंपांझी, मानव. स्वच्छताकर्मी, मृत प्राण्यांच्या शरीरापासून अन्न मिळवून जगणारे. तरस, गिधाड, कावळा, कवक, वाळवी. विघटक, डिकंपोजर्स, काही सूक्ष्मजीव मृत सजीवांच्या शरीराचे अवशेष तसेच काही पदार्थ कुजवून त्यापासून अन्न प्राप्त करतात. नैसर्गिक पदार्थांच्या कुजण्याच्या प्रक्रियेद्वारे काही सूक्ष्मजीवांचे पोषण होते. स्वच्छताकर्मी व विघटक हे त्यांच्या पोषणाबरोबर पर्यावरण स्वच्छता व संवर्धनाचे कार्य देखील करतात. मृतोपजीवी पोषण, सॅपरोझोइक न्यूट्रिशन. जेव्हा एखादा सजीव इतर मृत शरीरातील आणि सभोवताच्या वातावरणातील द्रवरूप सेंद्रिय पदार्थांचे अवशोषण करून त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात व स्वतःचे पोषण करतात, त्यास मृतोपजीवी पोषण असे म्हणतात. उदाहरणार्थ कीटक, एकपेशीय सूक्ष्मजीव, कोळी, मुंग्या, घरमाशा. परजीवी पोषण, पॅरासाइटिक न्यूट्रिशन. जेव्हा एखादा प्राणी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरावर किंवा शरीराच्या आत राहून पोषद्रव्य प्राप्त करतो, परंतु तो भक्षकाप्रमाणे त्याला नष्ट करत नाही, त्यास परपोषी पोषण म्हणतात. जेव्हा एखादा प्राणी इतर प्राण्यांच्या शरीरावर राहून त्यांचे रक्त किंवा द्रव्य शोषून त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतो, त्याला बाह्य परजीवी असे म्हणतात. उदाहरणार्थ उवा, लिखा, गोचिड, ढेकूण. जेव्हा एखादा प्राणी इतर प्राण्यांच्या शरीराच्या आत राहून अन्नाचे अवशोषण करतो, त्याला अंतरपरजीवी असे म्हणतात. उदाहरणार्थ पट्टकृमी, गोलकृमी, ॲस्केरिस, उदाहरणार्थ पट्टकृमी, गोलकृमी, ॲस्केरिस, प्लाझ्मोडियम. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 5. अन्नपदार्थांची सुरक्षा. शरीराच्या वाढ व विकासासाठी आवश्यक अन्न घटक म्हणजे कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ व पाणी होय. हे सर्व पदार्थ ज्या स्रोतांपासून मिळतात ते जर खराब किंवा किडलेले असतील तर त्यामुळे अन्न बिघाड होतो. अन्न बिघाड, फूड स्पॉयलेज. अन्न पदार्थाचा रंग, वास, पोत, दर्जा, चव यांमध्ये वाईट बदल घडून त्यातील पोषद्रव्यांचा नाश होणे म्हणजेच अन्न बिघाड होय. अन्न बिघाडास कारणीभूत घटक. नैसर्गिक कारणे. फळे किंवा फळांच्या साली काळ्या पडणे, कडवट किंवा घाण वास येणे हे सर्व बदल अंतर्गत घटकांमुळे होतात. मानवनिर्मित कारणे. अन्न जास्त शिजवणे, ओलसर ठिकाणी साठवणे, वाहतूक करताना अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवणूक इत्यादींमुळे अन्न खराब होते. जागतिक अन्न सुरक्षा दिन. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा केला जातो. अन्न सुरक्षित ठेवणे व अन्न नासाडी टाळणे या दोन गोष्टींविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा केला जातो. अन्न साठवण व सुरक्षा. फूड स्टोरेज अँड प्रिझर्वेशन. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळवणे, हवाबंद डब्यात ठेवणे इत्यादी अन्न साठवण्याच्या विविध पद्धती आहेत. अन्नरक्षण व अन्न परिरक्षण. अन्नरक्षण. अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे अन्नरक्षण होय. अन्न परिरक्षण. विविध परिरक्षकांचा उपयोग करून अन्नातील अंतर्गत घटकांमुळे होणारा बिघाड रोखणे म्हणजे अन्न परिरक्षण होय.
अन्न आणि औषध प्रशासन ही प्रशासकीय यंत्रणा असून अन्न आणि औषध यांचे प्रमाणीकरण करून त्यांची निर्मिती तसेच वाटप यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ही संस्था करते. भारतीय अन्न सुरक्षितता आणि मानांकने प्राधिकरण ही संस्था अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 नुसार स्थापन करण्यात आली आहे. अन्न रक्षण पद्धती. गोठणीकरण. घरातील फ्रीजमध्ये अन्न साठवले जाते. कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो, त्यामुळे अन्न जास्त काळ टिकू शकते. धुरीकरण. अन्न सुरक्षित ठेवण्यासाठी त्यावर धुराचा मारा केला जातो. यासाठी ॲल्युमिनियम फॉस्फाईड या वायूचा उपयोग करतात. कीटकनाशके. अन्न रक्षणासाठी विविध कीटकनाशके देखील वापरतात. पोत्यात धान्य भरून त्यामध्ये मेलॅथिओनचा या कीटकनाशकाचा फवारा मारतात. किरणे किंवा प्रारणे. अन्न रक्षणासाठी आयनीभवन करणाऱ्या किरणांचा मारा अन्नपदार्थावर करतात. उदाहरणार्थ उच्च ऊर्जायुक्त इलेक्ट्रॉन त्वरकांद्वारे ऑक्सिलेटर निर्मित क्षकिरणे, किरणोत्सारी समस्थानिकांद्वारे उत्सर्जित गॅमा किरणांमुळे अन्न खराब करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो. वायूंचा उपयोग. नायट्रोजन वायूचा उपयोग करून अन्नातील कीटक व बुरशीच्या वाढीमुळे अन्नाचे होणारे ऑक्सिडीकरण टाळले जाते. उदाहरणार्थ वेफर्स, कुरकुरे व इतर खाद्यपदार्थ. अन्न परिरक्षकांचा वापर. नैसर्गिक परिरक्षक मीठ, साखर, तेल. रासायनिक परिरक्षक ॲसेटिक आम्ल व्हिनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट, नायट्रेट व नायट्राइट क्षार. पाश्चरीकरण. पाश्चरीकरण पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरणार्थ दूध 80 अंश सेल्सिअसला 15 मिनिटे तापवून नंतर ते जलद थंड केले जाते. त्यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकू शकते. ही पद्धत लुई पाश्चर यांनी शोधून काढली, म्हणून यास पाश्चरीकरण असे म्हणतात. अन्न भेसळ. रंग किंवा अपायकारक पदार्थ मिसळणे. कमी प्रतीचा स्वस्त किंवा खाण्यास अयोग्य पदार्थ चांगल्या अन्नात मिसळणे. भारत सरकारने 1954 मध्ये अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा संमत केला. यामध्ये वेळोवेळी सुधारणा करून 1976 मध्ये कायद्यातील तरतुदींनुसार अपायकारक पदार्थांची भेसळ करणाऱ्या व्यक्तीस जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. इतर तरतुदी. अन्नाची साठवण योग्य ठिकाणी व योग्य प्रकारे करावी. अन्नपदार्थावरील आवरण अन्नाला व औषधाला घातक नसावे. आवरणावर निर्मिती दिनांक, कालावधी व साठवण्यासंबंधी सूचना स्पष्टपणे नमूद असाव्यात. अन्न भेसळीचे प्रकार. फळांना जलद पिकवण्यासाठी रासायनिक पदार्थांचे इंजेक्शन देऊन त्यांना अधिक स्वादिष्ट व आकर्षक बनवले जाते. दुधात युरिया मिसळून दुधाची स्निग्धता वाढवली जाते. हवाबंद अन्नपदार्थांचे डबे आणि पाकिटे यावरची एक्सपायरी डेट बदलली जाते. त्यामुळे विक्रेत्याचे नुकसान कमी होते, परंतु ग्राहकाच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. कॅल्शियम कार्बाईड व इतर रसायनांचा वापर करून केळी व इतर काही फळे आकर्षक व पिवळी पिकवली जातात. कार्बोनेटेड सोडा, फॉस्फरिक ॲसिड इत्यादी घातक पदार्थ शीतपेयांमध्ये मिसळले जातात. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.